झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरा अवघा हिंदुस्थान शिवमय व्हावा आणि राजे तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा. अंधार होत चालला दिवा पाहिजे, पुन्हा माझ्या मायभूमीला जिजाऊंचा शिवबा पाहिजे म्हणे महादेव. मित्रांनो, प्रतापगडाचे गाईड आनंद उतेकर यांच्या मार्फत आपण आज प्रतापगडाची संपूर्ण माहिती ऐकणार आहोत. राजगडून जिजाऊंचा निरोप आला, शिवबा जेवायला बसला असाल तर हात धुवायला तातडीने राजगडला निघून या. असा का निरोप शेजे? तर आम्हाला 2 रुपये महिन्याला त्याच्यावरून पगार आहे. शिवरायांचे मावळे म्हणून आम्ही पगार मिळतो. आम्हाला 2च किल्ल्यावर पगार चालू, एक सिंधुदुर्ग आणि प्रतापगड. मग त्याला गोमुखी दरवाजा म्हणतात. गोमुखीचा अर्थ असा आहे समोर निमुळता आतमध्ये रुंद दरवाजा एक साईडला शाबूत आहे. हे पहा, हत्ती हरवला सापडू शकत नव्हता, आज माकडाचं पिल्लू सहज सापडतंय. जगात 10 लढाई आहेत, त्यातली 6 नंबरची लढाई जावळीची लढाई आहे. मग खान तलवार काढायला गेला की त्याचा हात वरती अडकला पाहिजे. अफजले खानाने शिवबाना पाहिलंय, या राजे भेटता आम्हाला, डाव्या बगले दाबलंय, वरून कठाराचा वार केलाय. पहिला म्हणतो आनंद गाईड म्हणतो, फिक्र ना कर नादा, ये तो सिवा का अखाड़ा है, उसने एक ही दम में अफजल को उखाड़ा है. अब भगवा कुणाचा? भगवा तुमचा, भगवा आमचा, भगवा स्वराज्याचा आहे, भगवा शिवबांचा आहे, भगवा वार करायचा आहे. ज्याच्या घरावर भगव्याची छाया तर शिवरायाची माया. मित्रांनो, आपण आहोत सध्या जावळीच्या खोऱ्यामध्ये. जावळीच्या खोऱ्यातील एका हॉटेलमध्ये आम्ही मुक्काम केला आणि त्या वरच्या गॅलरीमधून हे जावळीच्या खोऱ्याचं विहंगम दृश्य तुम्हाला दिसत आहे. आणि हा बघा प्रतापगड. प्रतापगडाचं सकाळचं विहंगम दृश्य येथून आपल्याला दिसत आहे. जावळीचं खोरं म्हटलं की कोयना नदी आलीच. आम्ही कोयनेच्या बाजूलाच अर्थात तीरावरच असलेल्या एका रिसॉर्टमध्ये थांबलो आणि सकाळीच आम्ही प्रतापगडाकडे निघालो. प्रतापगडाचा हा घाट लागला. प्रतापगडाला पोहोचण्यासाठी महाबळेश्वरवरून 20 किलोमीटर अंतर यावं लागतं. आंबेनळीच्या घाटातून खाली उतरलं की समोर डाव्या बाजूला आपल्याला प्रतापगडाचा रस्ता लागतो आणि आपण प्रतापगडाकडे निघतो. हे बघा प्रतापगडाची कमान आणि त्यामधून आपण आतमध्ये प्रतापगडाकडे निघालेले आहोत. मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण ऑल मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया खालील सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा. पुढील बेलचं आयकॉन दाबा. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि व्हिडिओ खाली व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपलं मत नोंदवा. आपण प्रतापगडाकडे जात आहोत आणि याच मार्गाने अफजल खान प्रतापगडाला आला होता आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी खान इथेच तो थांबला. एका शामियानामध्ये त्याची व्यवस्था केली आणि त्याच शामियानामध्ये छत्रपती शिवरायांनी त्याचा फडशा पाडला. मित्रांनो, आपण गडापर्यंत पोहोचलेले आहोत. सध्या गडाच्या पायथ्यापर्यंत गाडी जाते. हे जे मी झूम करून तुम्हाला दाखवत आहे हेच आहे ते अफजल खानाचं थडगं. मित्रांनो, गडावर आल्याच्या नंतर गाईड अवश्य घ्या. गाईड कडून एकदम सखोल माहिती आपल्याला मिळते. मित्रांनो, प्रतापगडाचे गाईड आनंद उतेकर यांच्या मार्फत आपण आज प्रतापगडाची संपूर्ण माहिती ऐकणार आहोत. विदर्भातून आलेल्या माझ्या सर्व जिजाऊंच्या लेकींचं आणि शिवरायांच्या मावळ्यांचं आज गडावर स्वागत आहे. माझा आवाज जरासा लहान आहे, समजून घ्या. थोडा नवीन काम करतोय, समजून घ्याल ना? बिलकुल. कारण नवीन म्हणजे खूपच नवीन आहे. हा साळुंके सर किंवा जयसिंगराव पवारांकडे फक्त ट्रेनिंग झाली. खूप सारी महाराष्ट्रातली वैद्य आहेत त्या. सातारच्या सज्जनगड पासून शिवतीर्थ रायगडच्या काळ नदीपर्यंत आणि कोकणातल्या खेड पासून पुण्या बसल्या जावळीचं खोर. जावळी कुणाची? जावळी आमची जावळी, ह्या जिजाऊंची जावळी, शिवाय बहुजन मावळ्यांची. मावळा म्हणजे जात धर्म नाही. मावळी गवळी धनगर माळी महार मराठा मुस्लिम कोळी, लोहार सुतार कुणी शिंपी न्हावी, तेली माळी साळी वंजारी भंडारी म्हणून त्याला आपल्याकडे म्हणतात ना 12 बलोददार 18 पगड जाती. या सगळ्या जाती जेव्हा एक होतात तेव्हा शिवराय त्या जातीला अभिमान नाव देतात मावळा. मावळा म्हणजे मिळवला आणि स्वराज्य म्हणजे सर्व. जसं म्हणतो शिंदेगडचे जाधव, वेरूळचे भोसले, तसे आपले जावळीचे मोरे. जावळी म्हणजे मोऱ्यांची जावळी. चंद्रराव मोरे जावळीचे सरदार होते किंवा मांडलिक म्हणतात. मग शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेंना खूप समजवलं की आपण तो मेन सरदार आहे म्हणून त्याला समजवलं ना की आपण सगळे एक आहोत, एक बनून स्वराज्य घडू. कारण मोऱ्यांचं सगळं वंश संपलं होतं. मग शिवरायांनी काय केलं, वरण घाटातल्या मोऱ्यांचा मुलगा आणून मोऱ्यांच्या मांडीवर बसवला.
भावकीतलाच म्हणजे घरभाव म्हणण्यापेक्षा भावकीतला लांबची भावकी पण मुलगाला गादीवर बसवला आणि कालांतराने त्यांनी शिवरायांशी गद्दारी करायला सुरुवात केली, स्वराज्य हल्ले करायला सुरुवात केली. मग शिवरायांनी खूप समजवलं, पण चंद्रराव मोरे यांनी काही शिवरायांचं ऐकलं नाही. म्हणून शिवरायांनी जावळीवर हल्ला चढवला, जावळी ताब्यात आली. आपण म्हणतो जावळीचे गद्दार मोरे, पण सगळे मोरे गद्दार नव्हते. स्वराज्याचे 5वे सेनापती मोरे होते. जगतगुरु संत तुकाराम महाराज हे मूळ मोरेच आहेत ना, मूळ जावळीचे चंद्रराव जावळीचेच मोरे आहेत. आणि मग त्यांनी आंबील म्हणून आडनाव करून घेतलं. मग जावळीच्या चंद्रराव मोरे शिवरायांनी समजावलं की आपण एक झालो एक बनू, स्वराज्य घडू, तुम्हाला मी स्वराज्य राजे बनवतो. पण भगवा जावळीवर फडकू. भगवा कुणाचा? भगवा तुमचा भगवा, आमचा भगवा स्वराज्याचा आहे. भगवा शिवबांचा आहे, भगवा वार करायचा आहे. ज्याच्या घरावर भगव्याची छाया तर शिवरायाची माया. दादा कुठल्याही पक्षात राहा, पण घरावर भगवा लावा. कारण पंढरीचा वारकरी हा पंढरपूरला जातो, खांद्यावर भगवा झेंडा असतो. त्या वारकऱ्याला जात धर्म नसतो. आगरी बांधव, कोळी बांधव समुद्रात बोटी घेऊन जातो, त्या बोटींवर भगवा झेंडा आहे. तुम्ही आम्ही सगळे गावामध्ये धार्मिक कार्यक्रम करता, जत्रा यात्रा पारायण सप्ते, तेव्हा आपण झेंडे भगवे लावतो. आज माझा बुद्ध बांधव बाबासाहेब आंबेडकर जयंती बनवतात. मी पाहिले काही ठिकाणी जाऊन की बाबास मुद्दाम गेलो पाहिला की काही ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर जयंती बनवतात, तेव्हा एक निळा आणि एक भगवा असतो. काही जावळी घेतली, 2 वर्ष 1 दिवसात किल्ला बांधला. खूप छोटा किल्ला आहे, 52 एकर किल्ला आहे. तुम्ही शिवतीर्थ रायगड पाहिलात तर 1265 एकर आहे. सिंधुदुर्ग पाण्यामधला पाहिलात तर शिवरायांचा तर 22 एकर आहे. जलदुर्ग 69 आहेत. शिवरायांनी जलदुर्ग एकूण बांधलेले 69 आहेत. 360 किल्ले वेगळे आहेत. एकूण शिवरायांचे 360च्या वर 69 जर धरले आपण तर 400च्या वर किल्ले होतात. त्यात तुम्ही किती किल्ले पाहिले ते काही मला माहीत नाही. मी तुमच्यापेक्षा 5-10 किल्ले कमी पाहिले असतील, सर माझे तुमचे एवढे किल्ले पाहून झाले नाहीत. मी आपला गाईड करतो, कमी किल्ले पाहिले, माझे फक्त 75 किल्ले पाहून झालेत. म्हणून मी माझ्या नवीन पिढीला सांगतो, आईकडे हट्ट करा, बाबांकडे हट्ट करा. बड्डेला गिफ्ट नकोय, कपडे नकोय, दागिन नकोय, बड्डेला मला एक किल्ला दाखवा. किल्ल्याची धूळ ही मस्तकी लागू द्या, शिव इतिहास कळू द्या. मग शिवरायांनी 2 वर्ष 1 दिवसात किल्ला बांधला आणि विजापूरची राणी घाबरली, जिचं नाव आहे बडी बेगम. बडी बेगम घाबरल्यानंतर अफजल खान कसा आला, कुठे आला, ते सविस्तर माहिती पुढे घेऊ. पहा, तुम्हाला गडाचा दरवाजा दिसतोय का? पहा, दरवाजा दिसतोय? दरवाजा दिसत नाही. दरवाजा तोडायला जर शत्रूने तोफेचा मारा केला कुठूनही लांबून, तर दरवाजावर तोफ दिसू शकत नाही, दरवाजावर तोफ येऊ शकत नाही. म्हणून राजांनी गडाचा दरवाजा गोमुखी बनवलाय. गोमुखीचा अर्थ असा आहे, समोर निमुळता आतमध्ये रुंद आणि दरवाजा एक साईडला शाबूत आहे. तर माझ्या वाचनुसार, मी काही तुमच्या एवढी मोठी मोठी पुस्तकं वाचली नाहीत, तुम्ही सगळ्यांनी मोठी मोठी पुस्तकं वाचलीत, पण मी आपल्या छोट्या बखरी वाचलेत. सभासद, शेकावली, कृष्णा अर्जुन केळुसकर, शिवभारत, इतिहासकार डॉक्टर चंद्रकांत जंगम सर यांची मोठी मोठी पुस्तकं वाचली. मी छोटी छोटी पुस्तकं वाचली, पण तुम्ही सगळ्यांनी मोठी वाचली. माझ्या वाचनुसार राजांच्या लढाई या अमावास्याला आहेत. आणि अमावास्या म्हटलं तुम्ही आम्ही अशुभ मानता, पण आज बसून तुम्ही सगळ्या जिजाऊंच्या लेकी झालात. आज बसून तुम्ही सगळे शिवरायाचे मावळे झालात. इथून पुढे अमावास्याला अशुभ मानू नका. कारण हिंदू धर्मात पहिलं काम अमावास्याला करतात, पितृपक्ष अमावास्या. म्हणजे काय करतात, आपल्यामध्ये मेलेल्या पित्रांना जेवाय बोलवतात, घरावर द्रोण ठेवतात, भाज्या बनवतात आणि एकदाच ओरडतात काव काव काव. तुम्ही सांगा, कावळा कधी जेवायला पाहिलाय का? मी कावळ्याच्या विरोधात नाही, पशु पक्ष्यांच्या विरोधात नाही, पण आपण जर आपल्या पूर्वजांना जेवाय कावकाव म्हणून बोलवतो, तो कधी जेवायला येत नाही. मग जिवंतपणे जेवाय घाला ना. मेल्यावर बोलवण्यापेक्षा जिवंतपणे आई बाबा सासऱ्यांना जिवंतपणे जेवाय घालू. पाडव्या सण अमावास्या, लक्ष्मीपूजन अमावास्या, पोळ्या सण अमावास्या, जेजुरीच्या खंडोबांची सोमती अमावास्या, दीप अमावास्या, दारू पिणाऱ्यांची घटारे अमावास्या आहे. शिवरायांनी गड किल्ले घेतलेत ते सुद्धा अमावास्याला घेतलेत. कारण राजे अंधश्रद्धेच्या विरोध होते. अंधार असायचा, अंधाराचा फायदा घ्यायचा आणि लढाई खेळायचं. हिंदीमध्ये भूताला सैतान म्हणतात आणि आपल्या मावळ्यांना भूत म्हटली होती. भूत म्हणजे सैतान. तेवढंच आपण डोक्यात ठेवलं, अमावास्याला बाहेर पडतात ते भूत. इतिहासकार संपत जाधव नेहमी म्हणतात, अमावास्या ही शुभ आहे, अशुभ नाही. जगतमाता, राष्ट्रमाता, ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, ज्यांच्यामुळे हिंदू राहिला,
त्या राष्ट्रमाता जगतमाता जिजाऊ यांचे शिवरायांनी महाबळेश्वरला पंचगंगा मंदिरामध्ये सुवर्ण तुला केल्या, ती सुद्धा अमावस्या होती. म्हणून इथून पुढे अमावस्याला कधी अशुभ मानू नका. समोर एक शिवकालीन गुफा दिसते बघा, इकडे दगड पडले तर आपण तिकडे जायची काही गरज नाही, तिथे दिसते ना इथून. ती गुफा इथपर्यंत त्या वाळूच्या ढिगापर्यंत होती, सरळ पुढपर्यंत होती. हिचं वैशिष्ट्य असं आहे, शिवाजी राजे प्रताप उतरून अफजल खानच्या भेटीला गेले त्यावेळी ते 40 माणसं लपवली, कारण खान भेटण्याआधी गडावर येईल, दगाफटका करून येईल. 40 लोकांनी अडवायचं, तर राजांच्या हा टारोड नव्हता. राजांच्या हा टारोड असता तर अफजल खान बुलेटवर बसून इथे झाला असता. म्हणजे राजे भेटीला इकडून गेले. आपण जाताना पहिल्या पायरीला सगळ्यांनी नमस्कार करायचा, लहानापासून मोठ्यांपर्यंत, आणि मग गडावर जायचं. आणि मग त्या बसून अफजल खान वधाची माहिती घेऊ. का नमस्कार करायचा? आपण जो म्हणतो मी 96 कोळी मराठा, मग 96 कुळाच्या भवानीला दर्शन करायचं. आपण जो नमस्कार करतो तो आपण आपल्या आईबाबांना करतो, आम्ही आमच्या आईबाबांना करतो, मग गुरुजनांना करतो, कुलदैवत भवानीला नमस्कार करून आपण गडावर निघतो. पहिल्यावर हात लावायचा, नमस्कार करायचा, आणि मग गडावर निघायचं. तिथे बसूया. अफजल खान शिवरायांनी जावळी घेतली, जावळी चंद्रराव मोरेंची घेतली. 2 वर्ष एक बांधला. आणि बडी बेगम इकडे वर बसा, रस्ता राहील ना. बडी बेगम घाबरली. बडी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई. बडी बेगम घाबरली. हातातल्या बांगड्या काढल्या, तबकात फेकल्या. एक तर बांगड्या भरा, नाही तर शिवराय म्हणजे विजापूर दरबाराव केवढं संकट. बांगड्या भरायच्या तर नामर्द, शिवरायांना पकडायचं जीवाला मुखायला लागतंय. तेव्हा एका कोपऱ्यामध्ये उभा असणारा अफजल खान तयार झाला. मावळे हो, मावळे म्हणले चालेल ना, मावळे हो, अफजल खान तयार झाला. हा अफजल खान जणू उंचीला 7.25 फूट होता. जेवायला बसला, बोकड खायचा. इथे तर मला शिवरायाचे मावळे छोटे छोटे दिसत आहेत, इथे तर मला ह्या जिजाऊंच्या लेकी दिसत आहेत, पण नाश्त्याला वडापाव संपत नाही. अफजल खान तर बोकड खायचा. एवढी जाड पहार आहे. ती पहार आता आपण भवानी मंदिरात बघूया. तिला तो सहज गाठ मारायचा. वाकवणं वेगळं, सहज लोखंडी रॉड वाकवला जातो, पण सरळ करणं अवघड असतं. आणि माझा तानाजी सरळ करायचे, अफजल खान पार वाकवली, गाठ मारली तर तानाजी गाठ सोडायचे. एवढे ताकदवान आपले मावळे सुद्धा होते. अफजल खान पहारेला गाठ मारायचा. तांब्याचा कालोरा बनवायचा, कालोरा म्हणजे चिंबून टाकायचा. या खानाला बायका होत्या 64 आणि पोरं होती 43. म्हणून आपल्याकडे नेहमी म्हणतात छोटं कुटुंब सुखी कुटुंब. बिचारा खूप लकी होता. तर अफजल खानला 64 वाईफ होत्या, म्हणून तो लकी नव्हता. तो लकी होता 43 मुलं सांभाळायचा. आज आमच्यातला मुलगा किंवा मुलगी ट्रिपला निघाली तर बिचारे आमच्या आई बाबांना, शिक्षकांना, मॅडमना एवढा त्रास देतात. म्हणजे 43 मुलं ट्रिपला गेल्यावर केवढा त्रास दिला असेल. कुठल्या बसनी गेला, कुठल्या ट्रॅव्हल्सची होती मला विचारू नका. ज्यावेळेला खान निघाला, उद्गार काढले, सिवा 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 पहाड का चिवा. अर्थात काय, शिवाजी डोंगरातले हुंदीर आहेत. त्याला कुठे माहिती होतं राजांनी त्याच्या बापाचं बारसं जेवून मोकळे झालेत. पण अफजल खान म्हणतो सिवा पहाड का चिवा, पकडून किंवा मारून घेऊन येईल. उद्गार काढले. शुभोळ पाहणारी खान निघाला धर्मगुरू काजीकडे. जसं आपल्या हिंदू धर्मात पुजारी असतात तसे मुस्लिमांमध्ये काजी असतात किंवा मौलाना असतात. खान काजींना विचारतोय, मी शिवाजी राजांना मारायला चाललोय, त्यासाठी मला शुभोळ सांगा. तेव्हा काजी नवाब म्हणतात, आपण शिवाजी राजांचा नाद सोडा. शिवाजी राजांना मारणं सोपं नाही. आणि कुराणामध्ये दिसतंय तुमचं धड दिसतंय, पण तुमचं शिर दिसत नाही. आपण काही दिवस शिवाजींचा नाद सोडा. अफजल खान म्हणला, मी निघालो नाही तर माझा काजी मला सांगतोय, ह्याच काजीला खलास करा ना. अफजल खानने तो काजीला खलास केला. अफजल खानचं नुकतंच नवीन लग्न झालं होतं. त्यावेळी लहानपणी लग्न व्हायचे, त्यांना काय म्हणायचे, बालविवाह. म्हणजे अफजल खानचं शेवटचं लग्न होतं. अफजल खान लहान होता, इतका लहान होता. बिचारा 58 वर्षाचा कवळा बांड पोरगा होता. 64 लग्न होतं. 13 दिवस लग्न झाले होते. पण असला काही तुम्ही विचार करू नका, आपलं वय 58 कडे निघालाय. अफजल खानच्या बायकोने विरोध केला, काही दिवस आपला नाद सोडा. आणि मग माझं काय, माझ्या कुटुंबाचं काय. खानाने त्या बायकोला खलास केली. स्वतःच्या 60 बायकांची कत्तल केले. कुठे केले, मी पाहून आलोय, तुम्ही सगळेजण पाहायला जा. विजापूर गांडगापूर रोडला कधी गेलात तर अफजलपूर म्हणून गाव आहे बघा. त्या अफजलपूर गावामध्ये अफजल खानने आपल्या 60 बायका मारल्या. 3 बायका माहेरी गेल्या मारल्या, 1 महालामध्ये. आणि खान निघाला. निघताना त्याला 2 महिने गेले. आता तुम्ही एवढा मोठा ग्रुप जमवलात, विदर्भातून निघालात, तरी तुमचे महिना 15 दिवस सहज गेला असेल.
ना तुमच्या मागे कामाचे व्याप आहेत. शिक्षक असाल तर सुट्ट्या पडल्या काय प्रश्न नाही. अजून आमच्याकडे सुट्ट्या नाहीत. आम्हाला जुलैमध्ये सुट्ट्या पडतात. 1 जुलैला सुट्टी पडते, 12 ऑगस्टला शाळा चालू होते. आमच्याकडे पावसाळ्यात सुट्ट्या असतात, तुमच्याकडे उन्हाळ्यात सुट्ट्या असतात सगळी महाराष्ट्रामध्ये. आमच्याकडे पाऊस जास्त असतो. तर अफजल खान निघताना त्याला 2 महिने गेले. त्या 2 महिन्यामध्ये शिवरायांचे गुप्तहेर अफजल खानच्या फौजेत जाऊन दाखल झालेत. त्यांचं नाव आहे बहेरजी नाईक, रामोशी समाजातले. जरा बारकाईने बघा, रायगड किल्ला याचा किल्लेदार कोण होता? शिवरायांचा राजधानीचा किल्ल्याचा किल्लेदार होता महार होता. धनगराचा बिरू गावडे होता. न्हाव्याचा जीवा महाले शिवा काशीत होता. ज्यांनी गड किल्ले बांधले ते वडारी बेलदारे. ज्यांनी शिवरायांना दुसरा जिबशेगा गोसावे, तेलिये, माळे, साळे, वंजारे, भंडारे. मग आपण सगळे मराठा आहोत, कारण शिवराय मराठाच आहेत ना. आपण सगळ्या जातीच्या नाव, शेवटी मराठ्यांचं नाव का घेतलं? आपण सगळ्या जाती एकत्र केल्या. तर मला सगळ्या जातींनी लिहून दिलंय की तुम्ही आमचं नाव घ्या. ते केव्हाच माझ्या अट्रॉसिटी पडल्या असत्या. मग बहेरजी नाईक अफजल खानच्या फौजेत गेलेत. अफजल खानची माहिती घेतायत. खान जेवतो किती, म्हणजे त्याला जेवायला घालायचं नाही. दुसरी माहिती आहे, खानाची मिठी किती आहे, त्या मिठीतून सहज निघता आलं पाहिजे. तर अफजल खानने अनेक राणाच्या पुतांना मिठीमध्ये आवळून मारलंय, त्या मिठीतून सहज निघता आलं पाहिजे. तिसरी माहिती आहे, खानाची हाईट केवढी आहे, हाईट प्रमाणे शामियाना बनवायचा. तो कसा? खान उभा राहणार आहे तिकडे शामियाना खाली करायचा आणि जिकडून शिवरायात घुसतात तिकडे उंच करायचा. असा का बनवायचा? तुम्ही जुन्या तलवारी बघा, जुन्या तलवारी मागे एक टोक असतं, त्याला नख म्हणतात. आपण नेहमी तलवार काढताना अशी काढतो, असं कधीच म्हणत नाही मॅन तुम्ही पकडा तलवार मी पकडा, असं खेचता येईल का? मग खान तलवार काढायला गेला की त्याचा हात वरती अडकला पाहिजे. अफजल खानचा अंगर काय, त्यामध्ये आपण वाघनख बनवायची, त्यामध्ये बिचवा बनवायचा. अफजल खानचा बिचवा आहे, त्यामध्ये आपल्या जिरडोप बनवायचा, त्यामध्ये चिलखत. म्हणजे राजांनी पूर्ण प्लॅन केला होता. अफजल खानचा वरचा मजला रिकामा होता, तो डायरेक्ट मारायला आलाय. तुम्ही जर राजा छत्रपती शिवरायांची स्टार प्रवाहाची नितीन देसाईंची सिरियल पाहिली असाल, त्याच्यामध्ये मी शिवधनुष्यात अनेक पुरावे दिलेत बघा. अनेक बकरींचे पुरावे दिलेत, किंवा अनेक चॅनलला माझ्या मुलाखती आहेत. त्यामुळे आपण ते पुरावे दिलेत. आपल्याकडे सगळे पुरावे असल्याशिवाय आपण कुठलीही माहिती सांगत नाही. अफजल खान निघताना विजापूरहून थेट गेला तो तुळजापूरला गेला. फरमान सोडलं, चला शिवाजींच्या मुलकात चला, धुमाकूळ घाला, अत्याचार करा, पोरीबाई लुटा. हा तर अफजल खानचा आदेश आहे. माझ्या राजांचा इतिहास वाचा. कल्याणचे सुभेदार सून राजा लुटीमध्ये मिळाले, तिची साडी चोळी देऊन पाठवणूक केले. आणि राजे काय म्हणतात, आमची माता इतकी सुंदर असते तरी आम्ही सुंदर झालो असतो. आणि आज आमच्या पोरांसमोर एकोदी पोरगी निघाली, त्याचं पोरगं म्हणतं काय साला आयटम आहे. मी म्हणतो अशा मुलांना फोडून काढलं पाहिजे. या महाराष्ट्रात जिजाऊंच्या लेकींचा आदर करा, तर उद्याचं स्वराज्य शिवरायांच्या मावळ्यांचं होईल, माता भगिनींचं होईल, अहिल्याबाई रमाबाईंचं होईल. त्यापेक्षा वेगळा इतिहास वाचा. पुण्यावर शाहिस्ते चाल करून आला, मला शिवरायाचं राज्य केवढं, माझ्या डाव्या हाताच्या 4 बोटांनी एवढं. म्हणून राजांनी फक्त शाहिस्ते 4च डाव्या हाताची बोटे तोडलेत, बाकी कुठे इजा आहे का? अफजल खान निघाला विजापूर ते तुळजापूरच्या तुळजा भवानीला जात्यामध्ये घातलं, भरडलं, राही तुकडे केले. अफजल खान तुळजापुरात आला आणि आरती चालू होती भवानीची. आपण नेहमी घोषणा देतो का नाही, जय भवानी जय शिवाजी. आवाज कडक पाहिजे, विदर्भातला आवाज इथे घुमला पाहिजे. चला, जय भवानी जय शिवाजी. आज बस तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या सर कधी आई बाबांना आरे तुरे म्हटलात का? आपण आपल्या आई बाबांना आरे तुरे म्हणता का? अखंड हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवरायांना शिवाजी का म्हणता? त्यापेक्षा आपण घोषणेमध्ये बदल केलाय, जय भवानी जय शिवराय. जय भवानी जय शिवराय. शिवराय म्हणल्या ऊर्जा वाढली पाहिजे. चालेल ना बदल? बरोबर. आपण काही इतिहासकार नाही, पण शिवप्रेमी नक्कीच आहोत ना. चला, घोषणा द्यायची का? जय भवानी जय शिवराय. जय भवानी जय शिवराय. वाढली भवानी म्हटल्यावर ताकद वाढली. अफजल खानने ऐकलं, भवानी म्हणजे शिवरायांची ताकद आहे, भवानी म्हणजे ऊर्जा आहे. अफजल खानने ती भवानीच तोडायला सुरुवात केली, तिला जात्यामध्ये घातलं, भरडलं, तिचे राही तुकडे केले आणि त्यावर गायीच्या रक्ताचा अभिषेक घातला. तिथून खान निघाला विजापूर, तुळजापूर, पंढरपूर, शिखर शिंगणापूर, दहिवडी, खटाव, मान मार्गे खान वाईला आला. खान जेव्हा वाईला आला तेव्हा माझा राजा राजगडला होता. राजगड हा पुणे जिल्ह्यामध्ये येतो आणि रायगड हा रायगड जिल्ह्यामध्ये येतो. लोक आमच्याशी भांडतात, म्हणतात रायगड आणि राजगड एकच आहे. राजगडला गेलात तर मासाहेब सईबाईंची समाधी आहे. शिवतीर्थ रायगडला गेलात तर जगत माता, राष्ट्रमाता, हिंदू माता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंची समाधी ही रायगडला आहे. त्यामुळे आज हिंदू वाचला, जेव्हा शिवराय जन्माला आले म्हणून हिंदू राहिला. नंतर झाला असता काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर ना होते शिवाजी संभाजी तर सबकी सुन्नत होती. राजे नसते आपण देवदेवता पूजला नसता, म्हणून अंगणी तुळस नसती,
कपाळी गंध नसता, अंगणी तुळस नसती, कपाळी गंध नसता आणि गोठ्यामध्ये गायी नसती, माझ्या माता भगिनीचा आदर राहिला नसता. पण राजे पाहिलं, जन्माला आले म्हणून आपण ते पाहिलंय. अफजल खान वाईत आला, मग राजे राजगडला होते. अफजल खानचं लक्ष कुठे जाणार? राजगडला. राजगडला अफजल खान काय घेणार? राहिरेश्वर, रेडेश्वर, केंजळगड, तोरणा, पुरंदर, सुपखोर, भोरखोर, जावळीखोर, रोडसखोर, वाईखोर, राजगड. म्हणून राजेने राजगड सोडला, राजे प्रतापगड निवडला. मग प्रतापगडच का? एवढे डोंगर आहेत, डोंगरात मग बागडे किल्ले आहेत, मग प्रतापगडच का? बघा, वाईमध्ये कृष्णा नदी आहे, महाबळेश्वरला वेणा नदी आहे, जावळीत उतरला कोयना नदी, इकडून कोल्हापूरला निघाला महाडमधून येताना सावित्र नदी, शिवतीर्थ, रायगड, काळ नदी, खेडकडे जगबुडी. खालून सिद्धी आला म्हणून अफजल खानाला भेटू शकत नाही. या जंगलात यायचं, 2 वर्ष शिदोरी घ्यायची. गडाच्या बाजूनी 14 किल्ले आहेत आणि मधोमध प्रतापगड आहे. कसे 14 किल्ले आहेत मी दाखवणार आहे. खान कुणाचं ऐकतोय शोधा. त्याचं नाव आहे कृष्णाजी विठ्ठलपंत कुलकर्णी. कृष्णाजी भास्कर नव्हे, सर कृष्णाजी भास्कर म्हणजे आपल्या काळात, मॅडम आपल्या काळात 10वीला कविता होती बघा सर मॅडम. कुठली कविता होती? वेढ्यात वीर दौडल एक साथ. त्यात ते कृष्णाजी भास्कर होते. या नवीन पिढीला ती कविता नाहीये, कारण आपल्या काळात होती, आताच्या पिढीत नाहीये. वेढ्यात वीर दौडल एक साथ, त्या 7 जवानात कृष्णाजी भास्कर होते. आणि अफजल खानचा वकील आहे कृष्णाजी विठ्ठलपंत कुलकर्णी. मधल्या काळात काय केलं? कुलकर्णी लपवला आणि भास्कर वर घेतला. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी शिकवतात. काय कुलकर्णी शिकवतच जात नाही, फक्त कृष्णाजी भास्कर. मग तेच मधल्या काळात काय शिकवलं? भास्कर म्हणजे कुलकर्णी लपवला आणि भास्कर पुढे घेतला, कृष्णाजी भास्कर. मग कृष्णाजी विठ्ठलपंत कुलकर्णी कोण शिकवत नाही. आता आपल्या बकरींचे पुरावे तर अफजल मला जे सर होते, हा साळुंके सर, ज्यांच्याकडे माझी ट्रेनिंग झाली, ते मला नेहमी म्हणतात तू सांगत जा. जयसिंगराव पवार, पांडुरंग बलकवडे, नानीनाथजी बेडेकर आहे माझे सगळे जवळचे मित्र आहेत, सगळे साधी माणसं आहेत. मी त्यांना जरी माझं नाव सांगितलं ना, कृष्ण खेडेकर, मामा देशमुख, तरी माझं नाव सांगते मग कोण येतो. मग अफजल खान वाईतून या निघाला. राजे अफजल खान वाईतून कसा आला? वाई पाचगणी जो मधला घाट आहे त्याचं नाव आहे पसरणीचा घाट. अफजल खानला समजलं शिवराय घाबरलेत म्हणून खान आला. आता वाई पाचगणीचा पसरणीचा घाट म्हणजे खानाची फौज पसरवली म्हणून त्या घाटाचं नाव पडलंय पसरणीचा घाट. महाबळेश्वरला खान आला. बोटरवाडी, गुताड, कोटेश्वर मंदिर, मॅप्रो गार्डन आहे. खान महाबळेश्वरला जडणीच्या टेमवरून खान पारला उतरला. मध्ये बघा माझे व्हॉट्सअप, फेसबुकला 2 फोटो गाजलेत. शिवकालीन ब्रिज, आत्ताचा ब्रिज, शिवकालीन पायऱ्या आणि आत्ताच्या पायऱ्या. शिवरायांनी जो ब्रिज बांधलाय तो पार गावामध्ये अजूनही गाड्या वाहतूक होतात. इंग्लंडवरून पत्र आलंय, अजून 200 वर्ष त्या पुलाला हात लावू नका. आत्ता पत्र आले म्हणजे अजून 200 वर्ष. आम्ही त्या पुलावरून आलो का मग? नाही, महाबळेश्वर येताना एक पार फाटा म्हणून कमान लागली बघा. त्या कमानीतून आतमध्ये 5 किलोमीटर गेला की पूल लागतो. तो बघण्यासारखा पूल आहे. मग अफजल खान पारला आला. मग राजा जसा अफजल खान पार गावात आला, शिवरायांनी 40 माणसं त्या गुफेमध्ये लपवली. ती गुफा बरोबर ह्या दगडांपर्यंत होती. तर राजांशिवाय हा टारोड नव्हता. राजांशिवाय हा टारोड असता तर अफजल खान बुलेटवर बसून इथे आला असता. मग राजे भेटीला गेले. जिवा महाले, संभाजी कावजी, तानाजी एसाजी, खानावर सय्यद बंडा, बडा सय्यद आहे, खानाचा वकील कृष्णाजी कुलकर्णी. आता इथे बघा राजांबरोबर गोपीनाथ पंत राजांचे वकील नाहीये. तिथून गडावून जाताना ते कुठे होते? मी मगाशी अंगरक्षकांना त्यांचं नाव घेतलं नाही, कारण ते अफजल खान पाशी होते. राजांनी त्यांना नियोजन दिलं होतं, खानाला तिथून आणेपर्यंत जबाबदारी तुमची, तुम्ही आम्हाला भेटायचं नाही. त्यासाठी आपले गुप्तहेर आहेत. त्यासाठी आपण 200 माणसं अफजल खानच्या फौजेत धाडली होती, म्हणजे अफजल खानचे सेवक म्हणून. ते बरोबर माहिती राजांना सांगायचे, कारण त्यांना सांगितलं होतं की अफजल खानला असं भासवायचं शिवरायांना लढाई खेळायचीच नाही, तुम्हाला मिठीमध्ये भेटायचे. मिठीवर जोर द्यायचा. कारण मिठीवर का जोर द्यायचा? तर अफजल खानच्या तलवारीचं वजन आहे 43 किलो आणि शिवभांच्या 2.25 किलो. तलवार युद्ध होणार आहे का? मग जेवढी भीती घेता येईल राजांना गळाभेट घ्यायचे, गळाभेटीवर जोर द्यायचा. आणि जगाच्या पाठीशी गळाभेटीत युद्ध करणारे शिवरायच फक्त झाले, त्याच्या आधी कुणीच केलं नाही. म्हणून राजांनी वाघनक्याचा उपयोग केला होता ना, म्हणून वाघनकं शोध बनवली होती. तर लढाई खेळायचं वाघनकं बनवली असती का? जे अफजल खान यायच्या आधी आपण जे वाघनकं बनवलेत त्याच्यासाठीच बनवलेत. म्हणून अफजल खानच्या अंगरकाची माहिती घेतली. वाघनखाचे जमाले इस्तेमाल रुस्तुमी जमाल, रुस्तुमी ते सांगणार आहे ना. तर अफजल खानची वाघनकं जे बनवलेत ते त्याचं नाव आहे रुस्तुमी जमाल. मुसलमान होता म्हणून राजे कधी मुस्लिमांचे वरी नव्हते, राजे अत्याचाराचे वरी होते. मग राजे भेटीला गेले, काही अंतरावर थांबले. डोक्यावर डोप, बोटांमध्ये वाघनकं, डोक्यावर डोप, बोटांमध्ये वाघनकं, मनगडात बिचवा, कमरेला तलवार, अंगाला सील करणे म्हणजे चिलखत घालून राजे गेले. अंतरावर थांबले. खानाने शिवबाना पाहिलंय, या राजे भेटता आम्हाला. डाव्या बगले दाबलंय, वरून कठाराचा वार केलाय. पहिला वार, दुसरा वार, तिसरा वार. अंगरका फाटला, चिलखदा वार चालू लागला. कर कर आवाज होताच राजांनी बीचवा खुपसला आणि वाघ नक्याने अफजल खानला टारा टारा फाडला. अफजल खान ओरडू लागला,
जगा 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 म्हणतो आनंद गाईड म्हणतो फिक्रना कर नादा ये तो सिवा का अखाड़ा है उसने एक ही दम में अफजल को उखाड़ा है. अफजल खान पळून चालला होता. संभाजी कावजीनी पाहिलं. 12 भोईंचे पाय तोडले. मुंडकं छाटलं. हर हर महादेव गर्जना करत गडाव घेऊन आले. त्यांनी मागे पाहिलं नाही शिवराय आहेत जिवंत आहेत का लढाई खेळले काही पाहिलं नाही. ज्याला जे काम दिलंय त्यांनी तेच करायचं. मागच्याकडे लक्ष टाकायचं नाही. बदल युद्धात बदल करायचा नाही. संभाजी कावजीने सब दिशीन 12 भोईंचे पाय तोडले. मुंडकं छाटलं. गडाव घेऊन आले. अफजल खानचं मुंडकं गडावर आलं. धड तिथे पडलं. अफजल खानच्या काजीनी काय सांगितलं होतं, धड दिसेल पण मुंडकं दिसणार नाही. नंतर मुंडकं राजगडला. त्यानंतर आपण माहिती घेणार आहोत. कृष्णाजी कुलकर्णी शिवराय वार करतायत. शिवरायांनी वार चुकवले. काका आपण ब्राह्मण आहात, गुरु ब्राह्मण काही ब्राह्मणात दान करोत. त्या कुलकर्णी ऐकलं नाही. वार झाला. कपाळात तलवार घासली गेली. कुलकर्णी मारला गेला. सय्यद बंडा शिवराय दानपट्टा फिरवणार. जीवा महालणी उंच उडी मारली. सय्यद बंडाला उभा चिरला. आणि मराठीतली म्हणे होते जीवा म्हणून वाचले शिवा. म्हण होती होता जीवा म्हणून वाचला शिवा. आपण थोडं चेंज केलंय राजांसाठी मावळ्यांसाठी. बरोबर ना, चालेल ना. मग अफजल खान थडग राजांनी बांधलं 16व्या शतकात. अफजल खान युद्ध झाले ती भेट तारीख आहे 10 नोव्हेंबर 1659. शके 1581. मी 16व्या शतकात बांधलं. 1864 हैदराबादच्या निजामाने, आता 16 नंतर 18 आले, म्हणजे 1864 150 वर्षांनी हैदराबादच्या निजामाने 90,000 रुपये खर्च केला. म्हणजे थडग्याला नाव दिलं दर्गा. आता 90,000 रुपये खर्च केला म्हणजे बांधकाम तसं केलं असेल. मग दर्गा झाली. दर्गा झाल्यावर लोक नवस करू लागले. मुलगा होऊ दे, नोकरी लागू दे, आमचे विद्यार्थी जाऊ नये, अफजल बाबा पास होऊ दे. 500 बकरी कापली जायची. 22 वर्ष आम्ही आंदोलन केलं. मी सुरुवातीला आम्ही 98ला सुरुवात केली आंदोलनाला. अफजल खानचा बोर्ड उपसला, शहीद बोर्ड उपसला. आणि उर्दूत लिहिलं ते आम्हाला काही कळालं नव्हतं इतक्या वर्ष. मग त्या साबिरबाई शेख माजी कामगार मंत्री त्यांनी आम्हाला सांगितलं, अरे आनंद ते बघ ते उर्दूमध्ये काय लिहिलंय, काय आम्हाला वाचता येते का. तर म्हणले शहीद बोर्ड लावलाय. म्हणजे आपण पहिला बोर्ड काढू. कामगार मंत्री माजी शिवसेनेचे कामगार मंत्री साबिर शेख होते. त्यांच्या हस्ते पहिला बोर्ड काढला. आणि तिथून वादाची ठिणगी पेटली. आणि तिथून अफजल खानचा आपण हुरूस बंद केला. हुरूस बंद करायला आंदोलनं केली आणि लोक नवस करू लागले. मग शेवटी काय गव्हर्नमेंट लगेच काय करून देत नाही. 98ला आपण मोठं आंदोलन केलं. 98 पासून सुरुवात केली. 2007ला गव्हर्नमेंटने निकाल दिला की अफजल खानचं जे अतिक्रमण आहे ते हटवा, तिथले बंगले हटवा. आता 2007ला त्यांनी लगेच अपील केलं. 2008ला लगेच फास्ट कोर्टामध्ये आपण गेलो. आणि फास्ट कोर्टामधून 8 मध्ये लगेच निकाल केला. 9ला परत त्यांनी निकाल केला. जागतिक बँकेकडे जागतिक समितीवर त्यांनी मागणी केली. त्यांनी तो निकाल दिला आणि तरी काय हटवलं नाही. आणि त्यानंतर 2022ला आपल्याला न्याय मिळाला. आपण अफजल खानला एसीतनं बाहेर काढला आणि डायरेक्ट नॉन एसी मध्ये आणून टाकला. तिथे आता अफजल खानचं पोट फाडताना पुतळा उभा करतायत. 18 फुटाचा अफजल खानचा पुतळा, 15 फुटाची शिवरायांची मूर्ती आणि 7 फुटाचा चौथारा. म्हणजे या जगात अफजल खान कुठे मारला तो आपण दाखवणार आहे. आता मुलांना अतिक्रमण भरपूर होतं ना, जाऊन देत नाही. त्यासाठी तर आपण 98 हे मगाशी जे सांगितलं आपल्याला दरवाजा काय थांबायचं. 90% लोक काही घरावर आपण दरवाजापर्यंत आलो. या 96 पायऱ्या आलो. बघा 96 पायऱ्या चढल्यावर माझे सगळे मावळे थकले. माझ्या जिजाऊच्या लेखी दमल्या. शत्रूचा हत्ती दरवाजा तोडा येऊ शकत नाही. याला गोमुखी दरवाजा म्हणतात. गोमुखीचा अर्थ असा आहे समोर निमुळता आतमध्ये रुंद दरवाजा एक साईडला शाबूत आहे. हे पहा, हे आपण आता दर्जा नवीन भरले. त्याच्या आधी पहिल्या तशा होत्या. त्या दर्जा म्हणजे काही पोकळ झाले ना, ढासळत गेलं. मग त्या परत पोकरून घेतल्या, आतून पोकरून घेतल्या. आणि त्याच्यामध्ये आपण गुळ, चुना, तुरटी, उडीद डाळ, कात्याचा भुश्या असे बरेच प्रकार वापरतो. आणि त्यातून गडाचं काम चालू केलंय. गडाला गव्हर्नमेंटने 127 कोटी मंजूर केले. मग मंजूर करून घेतले आणि आज आपला गड डेव्हलप होतोय. महाराष्ट्रातले किल्ले होणं गरजेचं आहे. आता गडाचा गेट आहे, बंद करणे उघडणे प्रथा चालू आहे. गेटमध्ये एक तोफ आहे. तोफेचं वजन किती आहे? 650 किलो. मारा किती जातो? 7.5 मैल. ज्यावेळेला अफजल खान निघाला, वाईत आला, तेव्हा राजे कुठे सांगितलं? मगाशी नवीन पिढीला मी सारखं विचारणार आहे, कुठे सांगितलं होतं राजे?
राजे वाईत आल्यानंतर अफजल खान वाईत आला तेव्हा राजे कुठे होते? राजगड. राजगडला होते, रायगडला नव्हते. रायगड हा नंतर आधीचा किल्ला होता, पण रायगडवर नव्हते, त्या राजगडला होते राजे. अफजल खान वाईत, राजे राजगडला. मग अफजल खानचं लक्ष कुठे येणार? राजगडला. राजगडला अफजल खान पुरंदर, सुपखोर, भोरखोर, जावळीखोर, हिरडोसखोर, वाईखोर, राजगड. म्हणून राजांनी राजगड सोडला, राजांनी प्रतापगड गाठला. प्रतापला येऊन काही दिवस झाले, तेवढ्यात राजगडून जिजाऊंचा निरोप आला, शिवबा जेवायला बसला असाल तर हात धुवायला तातडीने राजगडला निघून या. असा का निरोप पाठवला? तिथे सईबाई राणीसाहेबा निधन झाल्या होत्या. तर बघा, आपल्या गावामध्ये कोण वारलं, त्याचा मुलगा किंवा मुलगी ही परगावात असतात, जवळ असतात नाही, पण परगावात जे असतात त्यांना आपण फोन करून सांगतो, आजारी आहेत, तातडीने निघा. वारलं म्हणून काही सांगता का? आपण कोणीच सांगत नाही. मग जिजाऊनी राजांना राजगडून निरोप पाठवला होता, सईबाई वारल्यामुळे राज जेवायला बसला असाल तर हात धुवायला राजगडला या. कारण असा निरोप सांगायचं कारण की ते मावळ्यांमध्ये एक घबराट झाली होती. बलाढ्य अफजल खान ताकदीचा होता आणि त्याला मारायलाच आहे हे प्लॅन रचत होते, आणि त्या सईबाई वारल्या म्हणजे अपशुकून झाला असं लोक म्हणणार, आणि लोक घाबरणार, अफजल खानच्या वाटेल जाणार. म्हणून जिजाऊनी काळजावर दगड ठेवून सांगितलं, जेवायला बसला असाल तर हात धुवायला राजगडला या. आता राजे रोज गडावर आहेत, एक 4 दिवस राजे गडावर दिसत नाहीत. आता बघा, रोज तुमचे मित्र, तुमच्या मैत्रिणी भेटतात, तुमचे शाळेवाले शाळेत भेटतात. 4 दिवस भेटले नाही की तुम्ही 5व्या दिवशी शाळेवाले काय करता? फोन करता आणि काय विचारता? उद्या शाळेला सुट्टी आहे का? काय विचारता? आपण विचारतो का नाही? आज पण कुठल्या विद्यार्थ्यांनी, आमच्या मुली असू किंवा मुलं असू, यांनी कधी विचारलंय का काल काय अभ्यास दिलाय सांगताय का? फक्त सुट्टी आहे का विचारतात. 4 दिवस दांडी मारून 5व्या दिवशी दांडी पाहिजे. मग राजे 4 दिवस झाले गडावर दिसत नाही. मावळ्यांमध्ये चर्चा होणारच, राजव कुठे आहेत, राजव कुठे आहेत, ही चर्चा अफजल खान पर्यंत गेली. आणि अफजल खानने शिवरायांच्या मावळ्यांना काही पत्र पाठवलेत. ती पत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत. ते तुम्ही जर भोरला गेलात, जेद्या वाड्यात पत्र लिहिलंय. पत्रात उल्लेख आहे, शिवाजी राजांकडे राहाल तर जीवाला मुकाल, अफजल खानकडे गेलात तर वतन मिळेल. त्या वतनाडी फुटलेले खंडोजी खोपडे होते. तेवढ्यात बहिर्जी नायकांनी राजांना राजगड निरोप पाठवला, राज आम्ही जेवायला बसलोय, जेवता जेवता घासामध्ये खडा सापडला, तांदळात खडे भरपूर झालेत, खंडोबाचा भंडारा कसा उजळायचा? येईल का काय लक्षात? नवीन पिढी आपल्या लक्षात येईल. नवीन पिढी येते का लक्षात? त्यांना लहानच आहेत तर आपल्याला येते का लक्षात? हो. काय? बहिर्जी नायकांना म्हणायचं होतं की आपले जे लोक होते ते फितूर झाले. बरोबर आहे. जेवताना घासात खडा सापडला म्हणजे आमचा जवळचा माणूस गद्दार झाला. तांदळात खडे भरपूर झाले म्हणजे बरीचशी माणसं अफजल खानच्या वाटेल निघाले. खंडोबाचा भंडारा कसा उधळायचा म्हणजे खंडोजी खोपडे फुटला नावासकट सांगितलं. मग राजांनी मावळ्यांनी सांगितलं, कुणी घाबरू नका, मी अफजल खानला शरण जाणार आहे. मी शरण गेलो 2 तोफा वाजवीन, मारलो गेलो 3 तोफा वाजवीन, खानास मारलं 5 तोफा वाजवीन. खान गडाच्या पायथ्याशी पोचला आणि गडावून धडा धड धडा धड धडा धड नगारे वाजू लागले. खान खुश झाला, या ला शिवाजी तो नगारे वाजवतायत. शिवरायांचे वकील हळूच म्हणतायत, खान साहेब हे तुमचंच वाजवतायत. काय वाजवतायत खानाच्या लक्षात नाही, त्याचा वरचा मधला रिकामा होता. खान गडाच्या पायथ्याशी पोचला आणि गडावून धडाधड 5 तोफा झाल्या. जशा तोफा झाल्या, लढाई चालू झाली, कापाकापी चालू झाली. कापाकापीचा आवाज खानापर्यंत पोहोचू नये म्हणून ते नगारे होते. या माझ्या नवीन पिढीला जनरल नॉलेज प्रश्न येतील. जगात 10 लढाई आहेत, त्यातली 6 नंबरची लढाई जावळीची लढाई आहे. एका मावळ्यांनी एका लढाईत 600 लोक मारली. त्यांचं नाव आहे हंबेराव मोहिते, गाव आहे कराड शेजारी तळबीड. ती तलवार आपण भवानी मंदिरात बघूया. आणि जगातली 1 नंबर लढाई नेताजी पालकरची लढाई आहे. नवीन पिढी सांगा, तुम्ही नका जुनी पिढी सांगू. नखांचा सगळ्यात पहिला यूज कुणी केला? नाही, आठवा. तुम्ही नका सांगू. नवीन पिढी कुणी केला माहितीये? नरसिंह. आम्हाला का माहितीये? आम्हाला सगळ्यांना गोष्ट ऐकल्याशिवाय झोप लागत नव्हती. आजच्या पिढीला माहित नाही, मोबाईल आणि टीव्ही शिवाय झोप लागत नाही. आणि सगळ्यात पहिले नरसिंह, मग शिवराय. समुद्र आरमार उभे करणारं पहिलं दैवत प्रभू राम आहेत, वानर सेना घेऊन. आणि मग शिवराय कान्होजी आंग्रे घेऊन. तर आगरी बांधव म्हणतो कान्होजी आंग्रे आमचे, कोळी बांधव म्हणतो आमचे, मी म्हणतो स्वराज्याचे. काय वाद करत बसायचं? समुद्रावर सेतू बांधणारं पहिलं दैवत
हे म्हणजे प्रभू राम हनुमान आणि नंतर धर्मवीर संभाजी. जगातले 120 देश हे शिवरायावर अभ्यास करतात. बाळांनो, तुम्ही कमी पडू नका. जिथे गरज पडेल ते मला कॉल करा, मी जाताना देतो. काय जयसिंगराव पवार का हा साळुंक्यांना तुम्ही न सांगता, त्यांना जरी सांगितलं की उतेकर सरांनी हे सांगितलंय, ते म्हणणार त्यापेक्षा वेगळं काहीच आम्ही सांगणार नाही. म्हणून मला कॉल करा. महाराष्ट्राच्या गड किल्ले बघा, ते महत्वाचे आहेत. आपल्या हिल स्टेशन बघण्यापेक्षा, त्या महाबळेश्वर जाऊन इंग्रनवडे टाकले पॉईंट बघण्यापेक्षा आपण गड किल्ले बघू. आता बघा, आपण आता तटबंदी फिरतो, त्या तटबंदीला खिडक्या आहेत ना, त्यानं नाव काय? जंग्या. नाव लक्षात ठेवा, जंग्या. भविष्यात उपयोग येणारे जनरल नॉलेजच्या वेळेला ज्या विचारतात, आईसाहेब ऑफिसर होता तेव्हा, गड किल्ल्यांचे कामाव करतात तेव्हा, की खिडक्यांना काय म्हणतात? तर जंग्या. मग त्याचा उपयोग काय विचारतात? मग सांगायचं, जुन्या घराला जशी खिडकी असते हवा पास व्हायला, तशी तटबंदीला खिडकी असते. जोरात वारा आला, तटावर आदळून तटाची माती निसटून जाऊ नये म्हणून हवा पास झाली पाहिजे. दुसरा उपयोग बघायला, तिथून सहज दिसतं ना. तिसरा उपयोग तोफ मारायला. आणि चौथा उपयोग काय? तर दोरी लावून उतरायला. आता इकडे बघा, इकडे वरच्या साईडला एक चौकणी खिडकी दिसते बघा, तिला जंग्या. शत्रू इथे आला तोफेनी मारायचे. बरं, इथे तुम्हाला झाड दिसतंय का? बघा, हे झाड हिरवगार झाड बघा, असतं का? त्या पलीकडे साईडला हिरवगार झाड आहे ना, त्या हिरव्यागार पलीच्या झाडाच्या खालच्या दगडावर बघा थोडा आकार दिसतोय बघा, चंद्रकोर आणि सूर्य. दिसला का? हे बघा, हे हिरवं झाड तटबंदीला, त्या पुढचं हिरवं झाड हे इथे समोर मॅडम, हे बघा, हे समोरचं वरचं दोन झाडांच्या मधल्या दगडावर दिसलं का? एक दोन म्हणजे आहे. चला, येताना क्लिअर दिसलं. ऊन आलं ना, मी वरती दाखवतो तुम्हाला. तुम्हाला वरती चंद्रसूर्य दाखवतो, इकडे असं वरती दाखवतो तुम्हाला. वरती इकडे पहा, ही 650 किलो वजनाची तोफ, तिच्या कानामध्ये शिस टाकून बंद केले. महाराज 7.5 मैल जातो. तो मशाल ठेवायचा दगड आहे बघा, त्यावेळेला तोफा पेटवायचे, त्यांना आग लावे म्हणायचे. चला वरती या, वरती माहिती घेऊन आवाज घुमतोय. चला, तुम्ही शिवतीर्थ रायगड पाहिलात का? भाग्यवनात. चालत गेला का पायी गेला? चालत गेला. दोन्ही एकच की. तुम्ही शिवतीर्थ रायगड, हा जो आहे ना आपला मावळा, हा 3 वर्ष 1 महिन्याचा असताना संपूर्ण रायगड पैदल फिरला. वा, पैदल चढला सुद्धा, सगळे वरचे पॉईंट सुद्धा पैदल गेला. भाग्यवान आहेत, मावळाच 3 आहे. वर्षाचा असताना. मग तुम्ही शिवतीर्थ रायगड पाहिलात? रायगडला राणी महाल पाहता. राणी महालाविषयी सर भिंतीला टॉयलेट आहेत. तशी या गडाला राजांनी 172 टॉयलेट बांधलेत. माझी एक फेसबुक व्हॉट्सअपला एक क्लिप खूप गाजते बघा, हगंदरी मुक्त गाव. शिवरायांनी गड किल्ल्यांना संडास बांधले, ती क्लिप माझी खूप गाजलेली आहे. ती एक क्लिप आहे. किंवा शिवरायांचा गनिमी कावा, युद्ध रचना, शिवरायांचे गड किल्ले, तेव्हा आपल्या क्लिपा गाजतायत. तर ह्या अशा गडाला 172 किल्ले संडास आहेत. तुम्ही शिवतीर्थ रायगड पाहिला, सिंधुदुर्ग पाहता, सगळे किल्ले पाहत असताना गडावर तुम्हाला पाण्याचे टाके दिसतात. म्हणजे एवढ्या उंचावर पाणी असतं, खालच्या गावाला पाणी नाही. म्हणजे आपण स्कीम राबवतो, पाणी जिरवा पाणी अडवा, ही स्कीम आहे. तुम्हाला पगार चालू आहे, आम्हाला 2 रुपये मानधन चालू आहे. हिशोब तिथे झाला. स्कीमा वेगळा नाही. हा जो बुरुज आहे तो येताना करा. उन्हाच्या आधी किल्ला बघा. अजून आपल्या गडावर भरपूर बघायचे. हा पहा, हा राजमार्ग आहे. राजे गडावर यायचे आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा त्या पायवाटेने जायचे. 30 नोव्हेंबर 1957 1957 पंडित नेहरूंना इथे माफी मागायला आणलं होतं. सर, मी माफी हा शब्द वापरला कारण डिस्कवर ऑफ इंडिया हे पुस्तक आहे, त्यामध्ये नेहरूंनी राजांना लुठारू बंडखोर म्हटलं होतं. आपल्या काळात टीव्हीला एक सिरियल चालू होती बघा, भारत एक खोज. त्यामध्ये आर्य, पांडव, डस, इंग्रज दाखवले, शिवाय इतिहास दाखवला नाही. आज आपण गडाचं काम चालू केलंय. गुळ, चुना, तुरटी, उडीद डाळ, कात्याचा भुशा हे सगळे दर्जा भरायला लावले आहेत. तिकडे हात लावून बघा, ते मऊ बांधकाम आहे. कारण ते मऊ का, तर लगेच चुना काय
कडक होत नाही त्याचा मऊ बांधकाम आहे बघा. सिमेंट असतं लगेच सुकलं असतं. आता हा राजमार्ग समोर बघा, दगडावर मोठा सूर्य दिसतोय, चंद्रकोर तुटले. चंद्रकोर म्हणजे अशी आपण चंद्रकोर लावतो ना कीर्ती, तर चंद्रकोर तुटलेले, चंद्र सूर्य असेपर्यंत शिवरायांची कीर्ती ही अमर राहिली पाहिजे. चंद्र सूर्य कोरलेला आहे. आता इकडे बघा एक चोरवाट आहे. ही चोरवाट अशा गडाला 7 फूट आहे. आणि बाणी चोरला पळून जायला अशा 7 चोरवाट आहेत. ही चोरवाट आणि माडीच्या वेळेला पैंजण असते. जावळीचं झाड आणि जावळीचं खोर याला ओळखलं जातं. घनदाट जंगल, हत्ती हरवला सापडू शकत नव्हता. आज माकडाचं पिल्लू सहज सापडतंय. जावळीच्या मोऱ्यांना समजवलं, तुम्ही आम्ही एक आहोत, एक बनू, स्वराज्याचा भगवा झेंडा चारी शाईवर फडकू. 6 जून 1655 शिवरायांनी जावळी जिंकली. 2 वर्ष 1 दिवसात किल्ला बांधला आणि याला 5 नावं दिलेत. दादा आपल्याला सगळ्यांना 5 नाव आहेत. ताई आपल्याला माहितीये 5 नाव केव्हा देतात? हा नवीन पिढीला विचारतो, तुम्हाला ताई माहितीये का 5 नाव केव्हा देतात? नाही, बारशाला. आम्हाला का माहितीये? आपण सगळे बारशाला गेलोय. या आजच्या पिढीला रोज विचारतो मी, सर त्यांना माहित नाही. ती बड्डेला जातात. आपण बारशाला गेलो, घोगऱ्या खोबरं खाल्लं. ती बड्डेला काय खातात? केक. आता ताई मगाशी मी तुला जिजाऊची लेक म्हटलं. काय म्हणलं? जिजाऊची. कोण आहे जिजाऊची लेक? आम्ही तुमचे सेवक आहोत का नाही? सगळे मावळे म्हणलं आहोत. तुम्ही सगळे शिवरायाचे मावळे आहात. मला तुम्ही जरा लहान पिल्लांनी सांगा, आपल्याकडे देवापाशी दिवा लावता का तुम्ही विजवता? ताई लावतो. घरामध्ये शुभ कामाला दिवा लावतो. आपल्याकडे दिवा कधी विजवतात माहितीये का तुम्हाला? माणूस मेला की मयत उचले दिवा विजवतात, मयत उचलतात. आणि त्यांना सांगतात येता येता संध्याकाळी मुलीचा बर्थडे, मुलाचा बर्थडे, माझा बर्थडे, येताना केक घेऊन या. केकवर स्वतःचं नाव लावा आणि मध्ये काय लावता? कॅन्डल. आणि मग काय करता? विजवतात. आपल्याकडे दिवा ताई कधी विजवतात माहितीये? हो. माणूस मेल्यावर. हो. आणि तुम्ही दिवा कधी विजवता ताई? बर्थडेला. आपले आई बाबा नेहमी काय म्हणतात? मुलगा मुलगी घरांचा दिवा लावायचे मला आलेत. हा का दिवा विजवा आलेत? इथून पुढे कॅन्डल लावायची नाही. बरं. कॅन्डल विजून झालं की त्या केकवर आता लोक सर स्वतःचा फोटो टाकायला लावले. मग काय करायचं? स्वतःला आणि कुणाला वाटायचं? सर्वांना. काय त्यापेक्षा बाबांकडे आईकडे हट्ट करा. बड्डेला गिफ्ट नकोय, कपडे नकोय, दागिने नकोय. बड्डेला मला एक किल्ला दाखवा. अरे किल्ल्याची धूळ मस्त की लागू द्या. एकूच्या कानाकोपऱ्यात माझे 284 व्याख्यानं झाले. त्या व्याख्यानात मी लोकांना सांगितल्यामुळे लोकांनी आज बड्डे कमी केलाय. मुला मुलींनी मंदिरं गाठायला लागले, दर्शन करायला लागले. म्हणून आज बसून ताई मी तुमचा भाव समजा, सरांकडे हट्ट करू नका, तर स्वतःलाच कापू नका. सॉरी हा समोर बघा. पहिलं नाव प्रतापगड, भोरप्या डोंगर, रान अडवा गवंड, जावळीचा किल्ला. किल्ला एकच, नावं 5. लोकराजा राज पहिलाच किल्ला बांधला, 5 नावं दिली. बाकीच्या किल्ल्यांनी काय केलंय? राजे म्हणले देऊन टाका हो सगळ्याच किल्ल्याला 4-5 नावं. मावळे म्हणले कशासाठी? राजे म्हणले कळेल पुढे. केव्हा? अफजल खान वध झाला. किल्ला बांधल्यावर 2 वर्षांनी. अफजल खान वधानंतर कोण आला? शाहिस्ते खान तर कोण आला? मिर्झाराय जयसिंग. तह केला. तहा 23 किल्ले मागितले. शिवराय म्हणले देऊन टाकले. दिले होते 8, दाखवले 23. एकाच किल्ल्यावर 5 नाव आहेत. जी तुम्हा आम्हाला 5 नावं दिलेत ना, ते आपल्या काळात उपयोगी आली. तुम्हा आम्हाला जी 5 नावं दिलीत ना, ते आपल्या काळात उपयोगी आली. लग्न जुळवताना पहिल्या नाव लग्न जुळलं नाही तर नावरच नाव, मग ती 5 नाव आहे. समोर बघा हा उंच दिसतोय का? तो मधुमकरंदगड आहे. उत्तेश्वर डोंगर, वासोटा, सातारा सज्जनगड, अजिंक्यतारा, चंदनगड, वंदनगड, रोहिडेश्वर, केंजळगड, राजगड, तोरणा, शिवतीर्थ, रायगड, कोंडवीचा किल्ला, सुमारगड, रसाळगड, महिपतगड, मकरंदगड. आम्ही तिथे जाणार होतो पण तिथे भयंकर ट्रॅफिक होतं. जाता पंचगंगेच्या मंदिरात गेल्यावर काय करायचं? मुलांनी आणि मुलींनी पंचगंगेच्या मंदिरात गोमुखातनं पाणी येतं, वंजळीत घ्यायचं, आईच्या पायावर टाकायचं, आईला नमस्कार करायचा, बाबांच्या पायावर टाकायचं, नमस्कार करायचा. तिथे एकदा गेल्यानंतर आई वडिलांना कावडीत पिंडा नेल्याचं काशीला पुण्य लागतं. ते महाबळेश्वर आहे. म्हणून काशी विश्वेश्वरचं पुण्य महाबळेश्वर लागतं. श्रावण बाळाचं पुण्य हे महाबळेश्वर लागतं. म्हणून शिवरायांनी जिजाऊंना सोनं तुला हा महाबळेश्वर. मग परत अशा पायऱ्या बनवतोय.
इथून रायगड फक्त 65 किलोमीटर. मोरेचे नाहीत पण नाही, नाही. संत तुकाराम महाराजांचे मोरे बस. आता सांगा, आपल्याकडे जर पाहुणा आला, मी तुमच्याकडे पाहुणा आलो, तर तुम्ही मला खर्च करायला लावणार का जेवणाचा? परत सांगा लवकर. मोरे सर नाही. ऐका, आता तुम्ही कोण आहात? जावळीचे मोरे. मग आता हे कोण आहेत तुमच्याकडे? पाहुणे. आजचा खर्च कोणी माझ्याकडे घेतलं. या ठिकाणी तलाव आहे, पिण्याच्या पाण्याचं तलाव. तटबंदी बांधत असताना शिवरायाच्या मावळ्यांनी दगड काढले. मावळ्यांना 2 फायदे झाले. पहिला पाणी, तटबंदीला दगड, गडाला 4 तलाव आणि 2 विहिरी आहेत. 4 तलावापैकी हे मेन तलाव आहे. पाणी जिरवा, पाणी अडवा. शिवरायांचे किल्ले आहेत वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट, डोंगरी, आर्यकालीन, पांडवकालीन, मोगलकालीन, शिवकालीन. शिवरायांचे किल्ले बांधले कोणी? त्यांचं नाव काय? हिरोजी इंदुलकर, अर्जोजी यादव. शिवराज्याविषयी सगळ्यांना विचारलं, हे राज्य तुमचं आहे, तुमच्यामुळे घडलंय. हिरोजी काकांना रायगड सिंधुदुर्ग बांधला, घरदार घाण टाकून. त्या हिरोजी काकांना विचारलं, 2-4 किल्ले घ्या, 2-4 गावं घ्या, 2-4 डोंगर घ्या. काका म्हणले, मला गड नको, गाव नको, पैसे नको, इच्छा असेल तर एक द्या. जेव्हा तुम्ही रायगडवर याल, पहिल्या पायरीवर पाय द्याल, पायाची धूळ ज्या दगडावर असेल हीच माझ्या मस्तकी असेल. तुमच्या पायाखाली माझं नाव द्या. म्हणून बाळानो, आपल्याकडे 4 पायऱ्या महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या. पहिली पायरी नामदेवाची. कधी पंढरपूरला गेलात, विठ्ठल दर्शन घ्यायच्या आधी आपण नामदेव पायरी दर्शन घेतो. 2.5 पायरी जेजुरीला, म्हणून आपल्याकडे नवीन लग्न झालं की 5 पायऱ्या जेजुरी बायकून उचलून येतात. आणि अर्धी पायरी रायगडची अर्धी पायरी आहे. म्हणून आई बाबांची ताई सेवा करा, देशाची सेवा करा दादा. आणि 5वी पायरी तुम्ही बना. तिथून पुढे भिंतीवर नाव लिहायचं नाही, बेंचवर लिहायचं नाही, आई वडिलांच्या मनात लिहू. झोपल्यावर करकट नाही. 250 पायऱ्या आलो, 200 बाकी. चल चल, पाय उचला, पाय उचला. फोटो घे. अफजल खान खडग असे सह्याद्रीचा घे फोटो, व्हिडिओ. चला या. थकला का हिरकणी? लवकर असं म्हणलं जोरात येतात. का भैया, मी काय म्हटलं, ते तर रस्त्यावरच आहे. हो, रस्त्यावर तिथे मध्ये लोखंडी गाळ टाकले ना. आपण तेव्हा पाहतच नाही का? नाही ना, किती जवळ जाऊन दिसणारच नाही. आपली गाडी उभी राहील ना, तुमच्या गाडीच्या मागणं क्लिअर दिसाल. तिथून का? हा, गाडी तुमची उभी राहील ना, गाडीच्या टेम्पो आहे का, टेम्पो ट्रॅव्हल दिसतोय बघा तुमचा. आपण तिथून आलो ना. हा, हे बघा, ते खाली भिंत पांढरी बांधली दिसते बघा. त्याच्यावरती खाली पुढे सारवल्यासारखं दिसतंय बघा. सारवल्यासारखं दिसते. लाईटचा खांब आहे त्या शेजारी. तिथे अफजल खानचा आणि सय्यद बंडाची थडगे, जो आपण पोवाडा म्हणतो ना, प्रतापगडच्या पायथ्याशी खान तिथे आलाय. तो काही गडावर आला नाही, त्याला तिथेच मारला, तिथेच गाडला, तिथेच वध केला. आणि तिथेच त्याला आता अफजल खानचा पुतळा बसवतात पोट फाडताना. कारण तो महाराष्ट्रात कटआउट लावायला बंदी आहे बघा, अफजल खानचं पोट फाडताना. तिथे पुतळा बनणार आहे. पुतळा बनला की आपण सहज महाराष्ट्रात कटआउट लावू शकतो. बिलकुल. आता पुतळ्याचं 80% काम तयार पूर्ण झालंय. फक्त राहिले तिकडचं काम. नुसता त्याचा पुतळा नाही, बांधकाम सुरू आहे. होय, जीवा महाल्यांचा पुतळा सय्यद बंडाला हात उडवताना. त्यानंतर तिथे शिवसृष्टी उभी राहणार आहे. म्हणून ती 2 एकर जागा इथून दिसायला आपले कमी वाटते बघा. 2 एकर जागेत होईल सगळं. जय भवानी, जय शिवराय. जय शिवराय. बघा, शिवराय म्हणू लागले. म्हणजे आज आमची पिढी बदलली. आज बसता नको ना, तर दर्शन घेत असताना आपण देवीची मूर्ती पाहू. शाळीग्राम दगडाची मूर्ती. शाळीग्राम म्हणजे काय? आपण सोनार बांधवाकडे सोनं घेऊन गेलो की सोनार बांधव आपण दिलं सोनं घेतो, काळा दगड काढतो, दिलं सोनं काळ्या दगडावर घासतो, त्याला कसोटी लावायचा दगड म्हणतात बघा. त्या दगडाची देवीची मूर्ती आहे.
त्या भवानी मातेच्या मूर्तीचा दगड आहे. दादा हा आपल्या महाराष्ट्रातला नाही, नेपाळचा आहे. नेपाळचा आहे. नेपाळला गंडकी नावाची नदी आहे. तिथे त्रिवेणी संगम झाला. 3 नद्या एकत्र आल्या. शाळीग्रामचा दगड आणला. बंबाजी पानसऱ्यांनी मूर्ती राजगडला घडवली आणि 1661 ला स्थापना केली. अष्टभुजा 8 हातांची मूर्ती आहे. आज आपण नेपाळवरून 2 शिळे आणले. कुठे आणलेत माहितीये? अयोध्येला. अयोध्येमध्ये प्रभू राम शिळा उचलला क्रेननी, ठेवला ट्रकवर, आणला ट्रकनी. 350 वर्षापूर्वी राजांकडे ट्रक क्रेन काय होतं का? मग कसे 3 शिळे आणले असतील? अष्टभुजा. अत्यंत महत्वाची देवीची मूर्ती आहे. मूर्तीच्या समोर एक शिवलिंग आहे. जे शिवलिंग शिवरायांच्या पूजेमध्ये असायचं. शिवरायांचा मृत्यू 1680 रायगडला झाला. 2 तलवारी आणि 1 शिवलिंग आणलं. काही लोक काय म्हणतात? देवीनी तलवार दिली. माझा विरोध आहे. तुम्ही सगळ्यांनी रामायण पाहिले टीव्हीला? जोरात सांगा. महाभारत पाहिले? महाभारतामध्ये राम बाण मारतात ना? हो बघा. महाभारतात राम कुठून आले? महाभारतात राम कुठून आले? रामायण मध्ये राम आहे. एवढ्या ग्रुपमध्ये कोणतरी हो म्हणतच ना. रामायण मध्ये प्रभू राम बाण मारतात. 1 बाण मारल्यावर अनेक बाण होतात. महाभारतात अर्जुन बाण मारतात. 1 मारल्यावर अनेक होतात. मग शिवरायांना देवीने तलवार दिली असती तर राजांनी गडावूनच मारली असती. आला अफजल खान, फाजल खान, बाजी घोरपडे, जावळीचा मोरे मारून ये. सगळे मोरे नाही. सांगितलं ना म्हणून सुरुवातीला मी सांगितलं स्वराज्याचे 5वे सेनापती मोरे, जगतगुरु संत तुकाराम महाराज मोरे. तर अत्यंत महत्वाची देवीचे शिवरायांच्या तलवारी अनेक आहेत. दादा मी काही राजांच्या तलवारी बघितलेत. तुम्ही ताई सगळ्यांनी बघा. मी गेलो कोकणामध्ये, सिंधुदुर्ग किल्ला पाहिला. तुम्ही कधी गेलात तर पहा. राजांचे हाताय ठसे, पायचे ठसे, जडोक तलवार पाहिले. मी दुसरी तलवार पाहिले राजांची गुजरातला जाऊन बडोद्यामध्ये गायकवाड संस्थान, सह्याजीराव गायकवाड म्युझियम मध्ये. मी 3री तलवार पाहिले तंजावरच्या गादीकडे. 4थी तलवार पाहिले कोल्हापूरच्या गादीकडे. 5वी तलवार पाहिले तिरुपती तिरुमल्लमला. 6वी तलवार पाहिले मिर्झा राजे जयसिंगांकडे. आणि 7वी तलवार पाहिले गरिबांचे कैवारी आणि माझे दैवत आहे नाव आहे श्रीमंत हिरपती उदयनराजे भोसले. शिवरायांचे वंशज आहेत. पण आम्हाला 2 रुपये महिन्याला त्याच्याकडून पगार आहे. शिवरायांचे मावळे म्हणून आम्ही पगार मिळतोय. आम्हाला 2च किल्ल्यावर पगार चालू, एक सिंधुदुर्ग आणि एक प्रतापगड. मग ते आमचे आपले दैवत आहेत. त्यांच्याकडे भवानी तलवार आहे. पाहू शकलो नाही ती इंग्लंडची तलवार. निघाले इंग्लंडवरून तलवार, पण कुठल्या बसमध्ये अडकली माहित नाही. आतमध्ये एक तलवार आहे स्वराज्याच्या 4थ्या सेनापतींची. पहिले मानकोजी 10 तोंडे, दुसरे नेताजी पालकर, तिसरे प्रतापराव गुजर, वेडात वीर दौडले 7 आणि 4थे हंबेराव मोहिते. खंबीर तो हंबीर, गाव तळबीड. त्यांची तलवार पाहाल. आता आपण मंदिर. मन म्हणजे किती किलो? चला शेतकऱ्यांची मुलं मुली आहात नाही. 16 किलो. मन म्हणजे किती किलो? मन म्हणजे काय? मन 16 पायलीचा मन असतो. मग तर अत्यंत महत्वाची 1.25 मन म्हणजे 51 किलो सोन्याचा कळस आहे. 6 जून 1674 ला राजांचा राज्याभिषेक शिवतीर्थ रायगडला झाला. देवी चरणी शिवरायांनी 1.25 मन सोन्याचा कळस दिला. तर आपण तर रायगड बघितलाय. माझ्या हा जिजाऊच्या लेखाने रायगड पर्यंत चालत केला. रायगड पाहिल्यानंतर आपण रायगडला जगदीश्वराचं मंदिर पाहता. सेम टू सेम मस्जिदीसारखं आहे. डिझाईन कशी दिसते सांगा मला? शत्रू मंदिर पाडायचा, पाडलंस तर पाड, तुझं पाड, माझं शाबूत राहू दे. इकडे या. मंदिरात जायच्या आधी ही पहारे बघा. अशा पहारेने दिवस मावळे काम करायचे. अशी पहार खान वाकवायचा, अशी पहार हात लावायचे. या शस्त्राने स्वराज्य घडवलं. मावळ्यांच्या वंशज आपण जन्माला आलो म्हणून शस्त्र हात लावायचा. ही पहारे, ही बघा उकळीची तोप आहे. आमच्या दादाने आताच हलवली. उकळीची तोप आहे, 80 किलोची, जास्त नाही. ती बांगडी तोप आहे. दर्शन करा. हात का लावायचा? आपल्या पूर्वजांचे हात लागलेत. आणि ब्रह्मावासी का? ब्रह्मावासी. तलवार पाहिजे ना? तलवार पहिलीची तलवार
शिवाजी महाराजांचं पुस्तक आंबीराव मोहितेची नाही, आंबीराव मोहितेची कटार आहे, कटार. कट्यार नाही रे, कट्यार छोटी असते ही तलवार तरी आहे. पण ती काल नेक्स्ट टाइम याल ना आम्हाला माहित नाही रात्री खाली पायथ्याशी गावाला वाडा अहो, माहिती का वाड्या वाड्याला होतो मुक्कामी या सगळ्या याच्या पुढे हॉटेलीच नाही त्याच्या पुढे हॉटेली पण नाही. समाज दूध आणतो आणि तिथल्या लोक स्थानिक त्याचं ताक बनवतात आणि आपली लोक ताक बनवतात. हो एकच मिनिट. असं बी घेऊ आराध्य अफजलपूर गाव आहे बघा. त्या अफजलपूर गावामध्ये अफजल खानच्या 60 बायकांची थडगी आहे. तुम्ही ह्याच्या आधी प्रतापला भेट दिली असाल तर प्रतापला अफजल खानचं असं होतं बघा. हा ते 2018ला 2022ला उद्ध्वस्त केलं ना, अतिक्रमण हटवलं. त्याला प्रतापचं पुस्तक दाखवा, मी त्यांना दाखवतो. आमचं जरा वेगळं होतं. नेक्स्ट टाइम काय करा, नुसतं किल्ले दर्शन करायचं. एक 15-20 किल्ले किती आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी मारुती पाहिला. एक तर त्याने गदा उचलले किंवा एक डोंगर उचललाय, पण या मारुतीच्या हातात गदा नाही, डोंगर नाही, कमरेवर हात आणि आशीर्वाद देताना मारुती, बल शक्ती म्हणजे विठ्ठलासारखं. हा असं. तर इथून वरती बाले किल्ला, सेकंड किल्ला लांबून पाहिलं, या दोन्ही भिंती एक वाटतात, समोरून दरवाजा दिसून येत नाही. आज आपल्याकडे जीसीबी, पोकलन, क्रेन सगळे. माझ्या राजाकडे काय होतं का सर? नाही. कोत्री कसा उचलला असेल मोठा. हो. चला दर्शन करा. आता वरती गेलो की आपल्याला महादेवाचं मंदिर दिसेल. लक्षात घ्या, प्रदक्षिणा मारत नाही. जा. गाईड आहे का नाही, गाईडला जगलेला असतो तो. चला हिरकणी थकल्या का? चला फास्ट. मला कुठेही बसा म्हटलं नाही, पण इथे बसा म्हणतोय. लागलेल्या कपड्याला मातीचा विचार करू नका, इथल्या मातीचा विचार करा. तुम्ही ज्या चौथाऱ्यावर बसला तो चौथारा नाही, माझ्या राजांची शिवसदर आहे. किती भाग्यवान आपण आहोत, राजांच्या सदरेवर बसायला मिळालं. या सदरेवर शिवरायांनी खंडोजी खोपडे नावाच्या गद्दाराला शिक्षा दिली. ज्यावेळेला अफजल खान निघाला आदिलशहाचे शिक्क्याचे सहीचे, तर ज्या वेळेला अफजल खान निघाला आदिलशहाचे शिक्क्याचे खरे ते लखोटे तयार केले. लखोट्यातली मजकूर होता शिवाजी राजांकडे राहिल तर जीवाला मुकाल. अफजल खानकडे गेला तर वतन मिळेल. ही शिवरायांना बातमी सांगितली कोणी, बोहरचे, कारीचे, कानूची काकाणी. और राजा खंड्या फुटला तर काका सांगा, शिवबा सोडलं गडदारावर पाणी सोडलं, बायका बरोबर पाणी सोडलं, इनामावर पाणी. मी जगीन तरी स्वराज्यासाठी, मरीन तरी स्वराज्यासाठी. काय शिवबाचा मावळा, आधी लग्न कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. जाताना तुम्हाला मी कालच सिंहगड पाहिला, जाताना हुंबरट लागेल ते तानाजींची समाधी, गड आला पण सिंह गेला. आधी लग्न कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. आमचा मावळा म्हणला असता आधी लग्न एकूण एक पोरगेच किंवा पोरगीचं, मग तुझ्या किल्ल्याचं 2 महिने सुट्टी दे, मला पत्रिका वाटू दे. शिवरायांचा डुप्लिकेट म्हणजे शिवा काशीत पन्हाळे गेले, मारले गेले. मग शिवाजी महाराजांनी कान्होजी काकाने विचारलं, आपण काय ठेवलं? खंडोजी फुटले, आपण काय ठेवलं? काकाने सांगितलं, शिवबा सोडलं गडदारावर पाणी सोडलं, बायकाबरोबर पाणी. 5 मुलं घेऊन आले. शिवरायांनी सांगितलं 5 पैकी 3 मुलं बस झाली, 2 घरी पाठवा, शेती केलं पाहिजे. कान्होजी काका म्हणतात, जी शेत माझ्या स्वराज्याच्या कामाची नाही, ती माझ्या काय कामाची आहे, ज्या कड्यावरून फेकून त्यांना, पण स्वराज्यासाठी राहू द्या. म्हणजे 2 पोरं घरी शेतात गेले नाहीत, जी शेती केली ती कुळंबी झाले, लढाईवर गेले मावळे झाले. म्हणून आपल्या एखाद्या माणसाला 5 मुलं असली, 3 शेतकरी झाले आणि 2 मावळे झाले तरी त्याला आपण मावळा. आता बघा मिलिटरीमध्ये आपण मुलग्याला पाठवलं की त्याला फौजदार म्हणजे नाईक, सुभेदार असे नाव लागतं. म्हणजे पद असतं, त्या पदानंतर त्याच्या बोर्डवर येतं नाईक, सुभेदार. मग पुढच्या वेळेला काय होतं, आडनाव विसरून जातं, नाईक सुभेदार राहतं.
मग त्यामध्ये वाद झाले चालू. कुळमी आणि मराठा एकच आहे. जो शेती केली तो कुळमी झाला, संरक्षण केला तो मावळा झाला. मावळा आणि मराठा एक आहे. आपण आपली डोकी फोडायची नाही. महादरबारावर शिवरायांनी खंडूजीला पकडून आणला, मारण्याचं फरमान सोडलं. खंडूची पाळता भोईतोड झाली. खंडूजी भोरला जाऊन लोपून बसला. त्यांनी आपली बायको भोरला पाठवली. त्या मुलीने जाऊन वचन घेतलं, खंडूजीला कळेलोट करू नका, तोप्या तोंड देऊ नका, अंधार कोट टाकू नका. मग काय सोडून द्यायचा का? पकडून आणला. 1660 साली डावा पाय आणि उजवा हात कलम केला. कलम म्हणजे छाटला. उजवा हात जेवता येऊ नये, कानाच्या मुलाची वाढ दाखवतो नये, तलवार चालवता नये, घोड्यावर बसून लगाम धरता येऊ नये. डावा पाय घोड्या असता डावा पाय कलम केला. आमच्या ग्रुपमध्ये माझ्या ताई किंवा दादा असे आमचे कोणी असू शकतात डाव्या हाताने लिहिणारे. 100 एकोणं सापड सगळी मिळतात का? समोर हे महादेवाचं मंदिर आहे. आता दर्शन करायचं नाही, तर आता दर्शन घेतलं तर महादेवाला प्रदक्षिण होते. राजे अफजल खान वधाच्या वेळेला याच महादेवाला रुद्राक्ष घालून गेले होते. आपण जाताना दर्शन करायचं आणि आता दर्शन घेतलं महादेवाला प्रदक्षिण होईल. आणि कुठल्याही महादेवाला प्रदक्षिणा मारली जात नाही. मग जाताना दर्शन घेऊ आणि मागणी मागू. अंधार होत चालला, दिवा पाहिजे, पुन्हा माझ्या मायभूमीला जिजाऊंचा शिवबा पाहिजे. म्हणे महादेवा एक दे, नको तानाजी, नको येसाजी, नको बाजी, अखंड हिंदुस्थानला गरज आहे या माझ्या माता भगिनींमध्ये. पहिली जिजाऊ दे आणि मग शिवबा दे. आज आपण जिजाऊ झालात तर मुला मुलींच्या हातात काय द्या? जोरात सांगा. काय दंगली करायला का? अहो ही पेन द्या, अभ्यास करू द्या. मग घरावरून प्रत्येकाच्या हातामध्ये एक तरी पुस्तक गेलं पाहिजे. पुस्तक हे ज्ञान आहे आणि हे पुस्तक म्हणजे आपल्या भविष्यातल्या मुलांचा उपयोग आहे. जगातले 120 देश अभ्यास शिवराय करतायत. अहो त्या पाकिस्तानमध्ये 100 मार्काचा पेपर आहे शिवरायांवर. दुबईमध्ये शिवजयंती होते. व्हिएतनाम सारख्या देशावर अमेरिकेने हल्ला केला. व्हिएतनाम देशाने अमेरिकेला हरवलं. शेवटी अमेरिकेसाठी आपण जिंकता कसे? व्हिएतनामनी सांगितलं मी कधी खुदा पाहिला हल्ला पाहिले ते माझे राजे छत्रपती शिवराय पाहिले, त्यांचा अभ्यास करून तुम्हाला हरू शकलो. व्हिएतनामचे राष्ट्र आपल्याकडे आले, आपले मौल्यवान वस्तू घेऊन गेले. काय नेलं असेल ताई मौल्यवान मध्ये? गनिमी कावा नेला. अजून काय काय नेलं असेल? काय नेलं असेल ताई? रायगड आणि प्रतावडीची माती. आमच्या रायगड प्रतावडीची माती, या मातीसाठी लढावं. जगत माता राष्ट्रमाता जिजाऊनी शिवरायांची भवानीची स्थापना इथे केले. ते आजही कुलदैवत जागृत आहे. आपण बरोबर. आता आपण 450 पायऱ्या आलोत. अजून 550 पायऱ्या बाकी आहेत बरं का ताई? परत जायचे, उतरायच्या. आता गंभीर होऊ द्या ना. आता फक्त पायरी दर्शन घ्यायचं आणि पुढे जायचं. तर राजे अफजल खानच्या भेटीला जाताना गड उतरून गेले, दर्शन करून गेले होते. महाराजांनी का? असं त्यांची सवय, ते प्रत्येक नंदीला मारतात. असं श्री आणि दुसरा बांधा. कोणते किल्ल्यावर चिळखती बरोबर मी दाखवतो मग तू का? फोटो काढता येते. 1 नंबरचा झेंड्याचा बुरुज भवानी बुरुज. आपण केदारेश्वर बुरुजावर उभे आहोत. इथे एक चोरवाट आहे बघा, आणीबाणीच्या वेळेला पळून जायला. आता इथे काय झालंय? कशाबंदीला हाईट जास्त आहे, त्यामुळे आपला खालचा परिसर दिसत नाही. तो वरची चला वरून दाखवतो. मित्रांनो, प्रतापगडाची माहिती पूर्वज आणि इतिहास पूर्वजांची जाणीव होते. हा आपल्या गाईड करून आपण पाहत आहोत. हे आमचा मवळा तटबद्धीने चालत आहे. एक होळीचा 3 जिल्हे. सरका पुढे, ऐका, बाहेर हात काढा, वारा बघा. आपण सातारा जिल्ह्यात उभे आहोत. हात काढला, रायगड जिल्हा. पुढे जाऊ नका, जिल्हा बदली होतोय.
हा सातारा रायगड. हे पहा, हे आंबेनळी घाट मध्ये कृषी विद्यापीठ दापोलीची बस गेली होती बघा सर. ती ह्या घाटात. ती बघा नदी दिसली का तिकडे पलीकडे, तेव्हा तिकडे नदी दिसते, ती सावित्र नदी. महाडला ब्रिज ढासळला होता, अनेक गाड्या वाहून गेल्या होत्या. हा सगळा जावळीचं खोरं. 3 खासदारांचा जेवढा मतदारसंघ असतो तेवढा त्या जावळीचा मतदारसंघ आहे. आपण जेव्हा चाललोय त्याला फांजी म्हणतात आणि जंग्या म्हणजे खिडक्या सांगितल्या. मी तुम्हाला दरवाजा सांगितलं, मुख्य दरवाजा जंग्या. ती म्हणलो खिडक्यांना हवा पास होते. त्याचा अनुभव तुम्हाला इथे बाहेर आला का? म्हणजे मोठा वारा आला, भिंतीवर आदळून भिंतीची माती निसटून जाऊ नये, हवा पास झाली पाहिजे म्हणून जंग्या बनवल्या. लक्षात आलं का? चला हिरकणी मावळे. हा कडेलोट पॉइंट, पनिशमेंट पॉइंट, सजाई मोत, शिक्षा द्यायची जागा. कडेलोट, कड्यावरून लोटून द्यायचे. शिवरायांच्या वेळेला जर कोणी गुन्हा, चोरी, फितुरी, गद्दारी, दुश्मनी, देशद्रोही केली, अशा लोकांना पोत्यात भरायचे, हातपाय बांधायचे, पोतं पॅक करून फेकून द्यायचे. सरळ 1800 फूट खोल आहे. गडाची उंची ते मोजल्या ते 3500. आपण उंच जागेवर उभे आहोत. चला जास्त वेळी ते थांबू नका, विचार बदलतील. काही लोक गाव सोडून गेले. तो आखाडा एक कुस्तीचा, लाठी काठी, दानपट्टा, ढाल काठी शिकवायचा राजांचा आखाडा आहे. त्या आखाड्यात राजांनी मावळ्यांना 4.5 महिन्यात ट्रेनिंग दिलं. ते ट्रेनिंग सेंटर आहे. आता आपण शिवरायांच्या मूर्तीकडे चाललोय. चला समोर. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरा, अवघा हिंदुस्थान शिवमय व्हावा आणि राजे तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा. तिथे राजांची मूर्ती उभे, राजांचा पुतळा म्हणायचा का? तर दरवर्षी आपण घरी गणपती आणतो, त्या गणपतीची मूर्ती आणतो, देवदेवतांची मूर्ती म्हणतो. मग देवदेवता वाचवणारा माझा राजा आहे, त्याचा पुतळा म्हणून जमेल का? म्हणून ते राजांची मूर्ती उभे. ते राजांचा राजवाडा होता, राहायची जागा. शिवबाला आवडे रायगड राजगड, जिजाऊंना प्रतापगड. मात्र जिजाऊंचा राजवाडा इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. राजांची आठवण राहावी, राजांची मूर्ती बसवले. या मूर्तीचं वजन 4.5 टन, 4,500 किलो. आता 4.5 टनाची मूर्ती आणली कशी? इथे वरती आणायचं तर गाडी पाहिजे, म्हणजे रोड झाला असता. त्या पन्हाळ्यात रोडने लोक फिरतात, ते पन्हाळा सोपा झाला. मग इथे काय हेलिपॅड आहे का? हेलिकॉप्टरने आणले का? मशिनरी नाही. मग हे 13 भाग आणलेत, जॉईन केलेत, लाकडाच्या कप्पीने बसवलेत. रामचंद्र पांडुरंग कामत मुंबई, विले पार्ले मुंबई, कामथानी मूर्ती बनवले. घोडीच्या पाया बसून तलवारीच्या टोकापर्यंत 16 फूट मूर्तीची उंची. तलवारीच्या टोकापासून हा चौथाऱ्यापर्यंत 36 फूट उंच मूर्ती आहे. राजांच्या हातात तलवार आहे, घोडीवर स्वार आहे. नजर बरोबर ह्या दिशेला आहे का? त्या साईडला अफजल खान आहे. त्याला सांगताय तू जर थडक्यात उठशील तर तुला मी परत थडक्यात गाडी. एक पाय उचललाय बघा, उचललाय ना, म्हणजे राजांचा हा आजारपणात मृत्यू आहे. ज्या घोड्याचे पुढच्याशे 2 पाय उचलले असतात, झाशी राणी, राणा प्रताप, संभाजी राजे, ते लढाईमध्ये मृत्यू आहे. आणि ज्या घोड्याचे 4 पाय जमिनीवर टेकवले म्हणजे नॅचरल मृत्यू. जसं काम संपलंय. माहिती आवडली का? खूपच छान. चुकला असेल क्षमा करा. भेटू परत. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय.
मित्रांनो, आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर इतरांना शेअर करा आणि व्हिडिओ खाली कॉमेंट करायला मात्र विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू अशाच एका नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय शिवराय.